हा 1 नंबरचा उतारा दिसतो का समोरची जागा, त्याला न्याय निवाडा म्हणतात. महाराजांचे अष्टप्रधान होते जे बसून न्याय वगैरे निवडायचे, म्हणजे थोडक्यात कोड पद्धती ते बसायचे. समोर जागा आहे ते दफ्तरखाना, ऑफिस, सचिवालय. आपण ज्या जागेवरती उभे होते महाराजांचं किचन रूम, मागे बेडरूम. दिल्लीचा लाल किल्ला पाहिला तर 2 नावे आढळतात, दिवाणे खास आणि दिवाणे आम. मग हा दिवाणे खास होता आणि दिवाण्या पुढे राजांचा दरबार, आम लोकांसाठी आपण तिकडे जाणार आहोत. पण त्यापूर्वी आपण गडाची पुढची बाजू पाहू. साहेब तुम्ही येताना रायगड रोपवेणीवरती आला बरोबर ना, तोच डोंगर पण गडाचं शेवटचं टोक रायगडाच्या पश्चिमेला एक बुरुज आहे, इथून जाऊन येऊन 1.5 तास लागतो. त्या बुरुजाचं नाव आहे हिरकणी बुरुज, कधी नाव ऐकलं असतं. म्हणजे त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती, महाराजांनी खालून दूध वरती मागितलं होतं. गावातल्या सर्व महिला दूध विकण्यासाठी रायगडावरती आल्या होत्या. हिरा नावाची बाई सुद्धा गडावरती दूध घेऊन आली होती. हिराला दूध विकता विकता उशीर झाला, नगारे वाजले, गडाचे दरवाजे बंद झाले. म्हणून ती हिरा जो किल्ल्याचा मेन गेट आहे महादरवाजा, तिथे गेली. दरवाजा बंद झाला होता. पहारेकरी होते चांगोजी काटकर, किल्ल्याचे ठेकेदार होते. त्यांना विनंती करायला लागली की दरवाजा उघडा, माझं बाल पायथ्याशी रडत आहे. पण चांगोजी काटकर म्हणाले की बाई आम्ही दरवाजा उघडणार नाही, तू महाराजांची परवानगी घेऊन ये. हिराला वाटलं की एवढ्या मोठ्या राजाकडे कशी जाणार, म्हणजे संपूर्ण रायगड फिरली, त्याला कुठेही प्रवेश करता आला नाही. त्या टेकडीवरती गेली, तिथून ती खाली उतरली. ही जेव्हा राजांना बातमी समजली, महाराजांना आनंद झाला. राजाने तिला साडी चोली बक्षिसं दिली, तिची खना नारळाने ओटी भरली. नंतर महाराज हिराला म्हटले, हिरा तू त्यावेळी उतरताना रात्रीची उतरलीस, पण आता दिवसा उतरून दाखव. हिरा म्हणाले, मला उतरताना खाली पायथ्याला माझं बाल रडताना दिसत होतं म्हणून मी उतरले. आता डोंगर दिसतोय तरी दिसते, भीती वाटते, आता उतरता येणार नाही. महाराजांच्या लक्षात आलं की तिथून एक बाई गेली, मी शत्रू सहज वरती. तिथे 20 फुटाचा डोंगर कट केला, तडबंदी केली आणि त्या बुरुजाला हिरावरून हिरकणी बुरुज असं नाव दिलं. रायगडाच्या पश्चिमेला ते हिरकणी बुरुज आहे, मी समोरून तुम्हाला ते दाखवतो.